हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। पाणेदार आणि एकदम परखड माणसाच्या पक्षाचं नेतृत्व करत असणारी व्यक्ती जर काहीच बोलत नाही तर त्यांचं केलेलं काँग्रेस पक्षाने वर्णन जे आहे ते अत्यंत योग्य आहे। गुंगी गुडिया म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या संभावनेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ठाम, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई, पुणे, ठाण्यातल्या काँग्रेस कार्यालयात आंदोलन। मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत। इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे। काँग्रेस अत्यंत खालच्या स्तरावर उतरलं, बातम्यांमध्ये राहण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात, मुख्यमंत्र्यांनी सुनावलं। सुनेत्रा पवारांवरच्या काँग्रेसच्या टीकेबाबत एनसीपीच्या वरिष्ठांचं मौन, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही। शिवसेना पक्ष चिन्हावर सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी, धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार, कोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष। शिवसेना उबाठाच्या बंडखोर खासदारांनी दुसऱ्यांदा घेतली अमित शहांची भेट, भेटीवेळी विधान परिषदेचे उपसभापती सचिन आहेर यांचीही उपस्थिती। एकोणीसशे 1995 मधल्या फसवणूक प्रकरणी माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, पुनरावलोकन याचिकेवर पुढच्या 6 महिन्यांच्या आत निर्णय देण्याचे हायकोर्टाचे आदेश। खड्ड्यानं घेतला TDRF जवानाचा बळी, ठेकेदारांऐवजी कुटुंबियांनाच पोलिसांनी सुनावल्याचा आरोप, पोलिसांनी कुटुंबियांचे आरोप फेटाळले। ठाण्यात कोयताभाईची दहशत, हॉटेलमध्ये घुसून केली तोडफोड, आरोपीची हॉटेल मॅनेजरला धमकी। नमस्कार, मी मृगा वर्तक, महाराष्ट्राची खबरबात या बातमीपत्रामध्ये स्वागत करते। पहिलीच बातमी आहे महाराष्ट्राच्या एका महिला नेतृत्वाला घायाळ केलेल्या वक्तव्याची। राज्यातलं राजकारण इतकं ढवळून निघालंय, त्याला कारण म्हणजे काँग्रेसनं बीडच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत आता सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलंय, व्हिडिओ पोस्ट केलाय। बीड दौऱ्यामध्ये धनंजय मुंडे आणि सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामध्ये आमदार धनंजय मुंडे बोलतात असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शांत बसलेल्या दिसतायत आणि त्यावरनं काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हटलंय, टीका केली आहे आणि यानंतर काँग्रेसवर चहू बाजूने टीका होतीये। फक्त विरोधकच नव्हे तर काँग्रेसच्या मित्रपक्षांनी सुद्धा काँग्रेसवर तोंडसूक घेतलंय। धनंजय मुंडेंनी काँग्रेसला खडेबोल सुनावले, पण दुसरीकडे सुनेत्रा पवारांवर केलेल्या टीकेनंतर काँग्रेस काही मागे हटायला तयार नाहीये। हर्षवर्धन सपकाळांनी ट्विटचं समर्थन केलं आणि या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत, अजूनही वाढण्याची शक्यता आहे। तर न्यूज 18 मराठीचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी एक प्रश्न विचारला होता आणि या प्रश्नावरनं संपूर्ण प्रकरण तापलं। बीडमध्ये त्या पत्रकार परिषदेच्या वेळी नेमकं काय घडलं ते आपण सगळ्यात पहिले पाहूया। तर त्यासंबंधी सुद्धा आमची काल चर्चा झाली आणि पुढील कारवाई करण्यासाठी मी तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, सुरेश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, सुरेश आभार। तर त्यासंबंधी सुद्धा आमची काल चर्चा झाली आणि पुढील कारवाई करण्यासाठी मी तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, सुरेश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, सुरेश आभार। मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत। मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही,
कोणी विचारत नाही. त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे. बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांनी सुनेत्रा वहिनींची माफी मागावी, एक्सवरून ती पोस्ट तात्काळ डिलीट करावी आणि ज्या 40 पैशाच्या लावारिस कार्ट्यांनी त्या पोस्ट केलेल्या आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीनं उत्तर द्यावं. नाहीतर हे आंदोलन लहान होता होता इतकं मोठं होणार की काँग्रेसच्या विनाशाचं कारण हे सुनेत्रा वहिनीवर केलेली खालच्या पातळीवरील टीका ठरेल, एवढं मात्र काँग्रेसने लक्षात घ्यावं. गुंगी गुडिया असं म्हणलं आणि ते चुकीचं बोललं गेलं आहे असं जर काही अजितदादाच्या पक्षातल्या लोकांना वाटत असेल तर मला असं वाटतं काय चुकीचं कुठंच काही नाही. इंदिरा गांधींना गुंगी गुडिया त्या ठिकाणी म्हणलं जात होतं. अजितदादांसारखा खमक्या नेता, त्यांच्यासोबत काँग्रेसची मतभिन्नता होती, मतभेद होती, वैचारिक स्वरूपाच्या काही आमचा त्यांचा संघर्षही कुठे होता, मात्र त्यांच्या नेतृत्वाच्या अनुषंगानं कुठली शंका उपस्थित राहू शकत नाही. आणि अशा एका बाणेदार आणि एकदा परखड माणसाच्या पक्षाचं नेतृत्व करत असणारी व्यक्ती जर काहीच बोलत नाही तर त्यांचं केलेलं काँग्रेस पक्षाने वर्णन जे आहे ते अत्यंत योग्य आहे. या आमच्या टीकेला त्यांनी समजून घ्यावं. आता या ट्विटच्या वादानंतर हर्षवर्धन सपकाळ आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये एक वाक्युद्ध रमलंय, तेही पाहू. आता वहिनी साहेबांचा या ठिकाणी प्रश्न विचारला, हा प्रश्न उत्तराची प्रेस नसताना विचारला, त्यावेळेस मी म्हणलं आता थांबा, प्रेस संपली, कारण फक्त निवेदन करायचं एवढंच जर अधिकृत सांगितलेलं असताना मी थांबा म्हणलं तर ही चूक होत नाही. तर इथं धनंजय मुंडेची हुकुमशाही, अरे मी 2.5 वर्ष झालं एक ब्र शब्द ना माध्यमांवर बोलतोय ना तुमच्या समोर येतोय, तुम्ही किती मागं लागलात तरी मी बोलत नाही. आज मी कुठल्या तिथं मंत्रिपदावर नाही, मी फक्त आमदार आहे, तरी सुद्धा आमदार म्हणून मी हुकुमशाह. जी ट्विट आम्ही जे केलं त्यामध्ये पत्रकार प्रश्न विचारतात आहे आणि एक ज्यांच्यावर गुंडागर्दीचे अनेक आरोप आहे, एक लोकप्रतिनिधीच्या ऐवजी गुंड म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रापुढे आलेलं आहे, अशा प्रवृत्तीची एक ओळख असणारा, एक परसेप्शन असणारा, एक कीर्ती त्यांची असणारा, अपकीर्ती असणारा जो व्यक्ती आहे तो पत्रकारांना एकेरीमध्ये चुप्प बसवत आहे. आणि अशा वेळेस ज्या उपमुख्यमंत्री आहे ह्या एक शब्द देखील बोलत नाही आहेत. त्यामुळे यामध्ये मूळ मुद्दा जो आहे हा त्यांच्या वर्तनाचा आहे. सुनेत्रा वहिनी अजित पवार यांच्यावर जी टीका केली, ज्या पद्धतीनं त्या पेजवर वक्तव्य केलं, ते वक्तव्य काँग्रेसच्या मनात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी झाल्या त्याबाबत किती द्वेष आहे, किती घृणा आहे, हे त्या वक्तव्यातून या ठिकाणी स्पष्ट होतं. आज आम्ही सुनेत्राताईंना टीकेच्या माध्यमातून कुठे गुंगीगुड्या म्हटलं असेल तर त्यांनी दुर्गाय साबित करावं. आणि दुर्गाय साबित करण्यासाठी त्यांनी काय करावं तर दुर्गाय सिद्ध करण्याकरता ताबडतोब अर्थ खातं स्वतःच्याकडे घ्यावं, स्वतःच्या पक्षाकडे घ्यावं. त्यांनी ताबडतोब अपघाताचा जो शोध आहे तो लावल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हे त्यांनी सांगावं. आता या गुंगी गुडियावरनं चांगलंच राजकारण पेटलंय. राज्यभरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी मोर्चे काढले, काँग्रेस कार्यालयामध्ये शिरून आंदोलनं केली. एकीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि गुंगी गुडिया टीकेचं समर्थन केलं, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयात शिरले आणि हर्षवर्धन सपकाळांच्या प्रतिमेवर शाईफेक केली, जोरदार घोषणाबाजी केली.